तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे हॅपी न्यू इयर आणि सगळ्यांना आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि आम्ही लास्ट म्हणजे शेवटचा दिवस म्हणा किंवा 31 डिसेंबर आम्ही केला मोठ्या भावाकडे. मस्त एन्जॉय झालं आणि आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आजपासून आपली आता ब्लॉग तर येतच आहेत. तर तुम्ही नक्की बघा. मी सकाळी आहे. सकाळचं कुठं 9 वाजले कारण रात्री तर येते तर माहीत नाही खूप असं डोकं दुखत होतं त्याच्यामुळे आज झोपायला उठायला जरा उशीर झाला. 9 वाजून गेले आणि काल येताना आम्ही भावाकडून तिकडूनच भाजीपाला त्यांच्याकडे बाजार असतो भाजीपालाच होता तर तिथूनच आम्ही आणले. तर तिकडे डायरेक्ट उकडलेले असे आपले असे मोठ मिळतात भिजवलेले आणि कोंब आलेले ते आता बनणार आहे आणि त्याचबरोबर शेंगाची भाजी वगैरे बनवेल मुलांसाठी कारण मुलं मोठ खात नाहीत आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे. तर सर्वांना हॅपी न्यू इयर आणि नक्की ब्लॉग बघत चला. तर तुम्हाला दाखवते आमच्याकडे सकाळी गाणे सुरू आहे. बाकी पिऊनी सगळे साफसूफ वगैरे केली आहे. आज सुट्टी आहे. उद्यापासून मुलांना स्कूल लागेल आणि त्याचबरोबर आता मुलं आहेत बाहेर खेळत. तर चला मी तुम्हाला बाकी दाखवून आहे. जवळपास आता 9 सव्वा 9 होत आहे. पेपर वाचत मुलं आहेत आता खेळत. घरामध्ये गाणे सुरू आहे. गाण्याचा आवाज आहे. सकाळ हे आमचे झाडं तर बघा मुलं सकाळ लागले खेळायला. दुबई पहिली सकाळ. सकाळी बाहेरचं व्ह्यू मस्त आहे. खूप छान वाटत आहे बाहेर. खूपच सुंदर असं शांत आहे वातावरणात. चला आमचा कासव दाखवते. आज कासव आहे आमचा तर काहीतरी खायला टाकते याला. हे बघा झोपला आहे तो. झाली आता तयारी. आम्ही जातो होटी मार्टमध्ये. आपला पहिला दिवस 2026चा. तर आता तयारी झाली. आम्हाला थोडं किराणा सामान घ्यायचे. तर चला. तर न्यू इयरचा पहिला दिवस आणि न्यू इयरच्या पहिल्या दिवशी घरचे वगैरे सगळं निपटवलं. कामं वगैरे झाली. घरी आपण आपल्या घरी पूजा केली. देवाला हात जोडले आणि त्यानंतर मग आम्ही मठातसुद्धा गेलेलो आणि मठात गेल्या तिथलं वातावरण आणि अगदी आम्हाला असं सगळ्यांना असं एक म्हणजे तिथली वाईब्स खूप सुंदर होती. मेन म्हणजे तिथं खूप छान वाटत होतं. मन अगदी शांत होऊन गेलेलं आणि छान वाटला पहिला दिवस. आणि कारण काय मठ आणि आमचं घर अगदी जवळ असल्यामुळे तिथे जेव्हाही कार्यक्रम होतो किंवा भजन वगैरे होतं त्याचा आवाज अगदी आमच्या घरापर्यंत येतो आणि त्या आवाज ऐकून म्हणजे खूप छान असं बाया खूप मस्त आपल्या सौम्य आवाजात टाळ वगैरे वाजवून असं भजन वगैरे करतात. काही त्यांचा ग्रुप आहे जो की प्रत्येक म्हणजे सणावाराला म्हणा की काय तर त्यांचं भजन असतं. तर आज तिथे भजन होतं वर्षातला पहिला दिवस आणि तो पूर्ण परिसर तो त्यांनी पूर्ण असं वेढून गेलेला होता. छान वाटत होतं. तिथल्या वाईब्स छान होत्या आणि वातावरण खूप सुंदर होतं. तर अशा प्रकारे मी तिथे गेले आणि तिथे काहीशे जण भजन करत असताना मी त्यांचे व्हिडिओ वगैरे घेतले. त्यांनासुद्धा छान वाटत होतं. ते घे म्हणत होते म्हणजे नाही का आणखी ते बघत होते हे काय करताय म्हणून. मग मी म्हटलं त्यांना सांगितलं की नाही मी भजन घेत आहे. ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर बघायला मिळेलच. तर मग त्यांनी म्हणत होते घे. पण माझ्याचकडे तेवढा वेळ नव्हता की मी त्यांचं म्हणजे भजन पूर्ण घेऊ शकू कारण भरपूर वेळ लागत होता त्यांना. त्याच्यामुळे मी काही पूर्ण नाही घेतलं. अगदी थोडंसं मला वाटलं तर थोडंसं अगदी घेतला पण त्यांचं भरपूर वेळ भजन वगैरे चाललेलं आणि थोडंसं घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला बाहेर डीमार्टला वगैरे इकडे तिकडे जायचं होतं. वर्षातला पहिला दिवस होता तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता जाऊन येऊया आपण. तर तुम्ही ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल. या तुमच्याच व्हिडिओ घेता तुमचे. करा कारण मी सकाळी उठल्यानंतर मग आम्ही म्हणजे घरची कामं वगैरे झाल्यानंतर मठात गेले होते. आता फर्स्ट दिवस होता त्याच्यामुळे
जाऊन आलेलो मठामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आम्ही डीमार्टमध्ये वगैरे गेलो. डीमार्टमध्ये जाऊन थोडासा किराणा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग तो लावलू करण्यात वेळ गेला. त्याच्यामुळे काही मग व्हिडिओ आपल्याला एंड करता आलेला आहे. त्याच्यामुळे आता मी करते ह्या व्हिडिओला एंड. आणि हॅपी न्यू इयर सर्वांना. जरा लेट येईल हा ब्लॉग, पण येईल मात्र नक्की. तर असा होता माझा वर्षाचा पहिला दिवस 2026मधला. तर 2025 अत्यंत छान गेलं. म्हणजे आम्ही यावेळेस 25ला खूप फिरायला वगैरे गेलेलो. नाही तर एरवी वर्ष 2-2 वर्ष निघून जातात तर फिरायला जाणं होत नाही, पण यावेळेस खूप फिरायला गेलेलो. आणि त्याच्यानंतर भरपूरशा घरीसुद्धा मी वस्तू वगैरे घेतलेल्या. आमच्या साईडने रोड असल्यामुळे इतका आवाज येतो की मध्येच डिस्टर्ब होऊन जातं. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि तुम्ही रेग्युलर ब्लॉग बघा, तुम्हाला नक्की आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा. आणि त्याचबरोबर हॅपी न्यू इयर सगळ्यांना. इंग्लिश नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर बाय फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.